गडकरी चौक येथे अग्निशमन सेवेची मॉक ड्रिल। अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने गडकरी चौक येथील LIC कार्यालयात मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाद्वारे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी कशा प्रकारे सतर्क राहावे आणि योग्य ती उपाययोजना करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। मॉक ड्रिल दरम्यान आग लागल्यास बचाव कार्य कसे करावे, अग्निशमन यंत्राचा योग्य वापर तसेच तात्काळ प्रतिसाद देण्याच्या पद्धती यांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखवण्यात आली। यासोबतच नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली। यावेळी प्रभारी केंद्रप्रमुख किशोर पाटील, SR पगार, लीडिंग फायरमन विजय शिंदे, नितीन म्हस्के, मंगेश पिंपळे, फायरमन शुभम ठाकरे, गौरव पाटील, शुभम मोरे तसेच वाहन चालक गणेश गायधनी, अभिजित देशमुख, नाझीम देशमुख आदी उपस्थित होते। आज मुख्यालय येथे सकाळी 11 वाजता कॉल आला की LIC ऑफिस येथे खूप मोठ्या प्रमाणात धूर होऊन आग लागलेली आहे, तरी आपली मदत पाठवा। सदर ठिकाणी आम्ही मल्टीपर्पज वॉटर टेंडर तसेच मिनी रेस्क्यू टेंडर घेऊन इथं आलो असता खूप मोठ्या प्रमाणात धूर होता व धुरामध्ये कॅज्युअल्टी अडकलेल्या होत्या आणि एका साईडला आग सुद्धा लागलेली होती। सर्वप्रथम कॅज्युअल्टीला धुरामधून BSET घालून आमचे कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले। त्याच्यानंतर ती आगीवर ओझरील होतच्या साहाय्याने संपूर्ण आग विझवण्यात आली। संपूर्ण आग विझवण्यात आली। त्याच्यानंतर कॅज्युअल्टीला आम्ही ॲम्ब्युलन्सद्वारे हॉस्पिटलाइज केलेलं आहे आणि 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा अग्निशमन सेवा सप्ताह असल्याने आपण प्रत्येक डिव्हिजनमध्ये ही मॉक ड्रिल घेतो। त्याचप्रमाणे आज ही LIC ऑफिसला सुद्धा ही मॉक ड्रिलच घेण्यात आलेली होती। 14 एप्रिल ते 20 एप्रिल हा अग्निशमन सेवा सप्ताह का पाळला जातो? 14 एप्रिल 1944 साली मुंबई बंदरामध्ये एका मालवाहू जहाजामध्ये आग लागली असता त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे 66 जवान त्या आगीमध्ये धारातीर्थी पडले। 66 जवानांना तिथं वीरमरण आलेलं आहे आणि हा जो सप्ताह आहे तो आपण तो निधी संकलन करण्यासाठी, जेणेकरून प्रत्येक वर्षी कुठलं पूर्ण भारतामध्ये फायर ब्रिगेड मधले जवान कोणी शहीद होतात, कोणी अपंगत्व येतं त्यांना, तर त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी आपण हे आपलं निधी संचलन गोळा करून आपण त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवतो आणि लोकांमध्ये ही जनजागृती निर्माण व्हावी म्हणून आपण फेरी सुद्धा काढतो। मेन रस्त्याने फेरी काढून लोकांना त्या फेरीचं महत्त्व सुद्धा सांगितलं जातं। पॉम्पलेट माहिती पुस्तक वगैरे असतं, त्या माहिती पुस्तकामध्ये संपूर्ण फायर ब्रिगेड म्हणजे अग्निशमन दल काय काय कामं करते आणि तुम्ही घरात कुठली काळजी घ्यायची, आग लागू नये म्हणून तुम्ही काय काय काळजी घ्यायची आहे ते। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।